शेवटचा दिवस असणार आणि आपल्या शेवटची भेट पुन्हा कधी सोबत नाही दिसणार हे कोणालाच ठाऊक नाही. पण मैत्रिणींनो, मी तुमचा धिंगाणा मस्ती कधी विसरणार नाही. हरवलेले पाखरे येतील का रे पुन्हा भेटायला? ते गेलेले क्षण पुन्हा सहज बघायला? आपल्या आयुष्यात पुस्तकात ते अनमोल क्षण मिळतील का रे पुन्हा जगायला? दोस्तांनो, या मग पुन्हा कधीतरी भेटायला. आता आपलं म्हणता तुझं माझं होणार आहे. सोनेरी घर आपलं मैत्रीमध्ये वाटलं जाणार आहे. भावभावनांना रुसव्यानी पूर्णविराम देणार आहे. टॉप करून डबलून लावलाय. तुझं माझ्यात वाटलं जाणार आहे. मोडून जाईल. बापरे, आपण या क्षणिक वाट उठवली. सकाळ झाली, वेळ आली. सेकंद झालेली मी कट करून टाकली. आपोआप मग पडतंय राव सेकंद. प्रवासाची खरी किंमत कळते. कसं हाडायचं एक हिस्सा नक्कीच बनतो. तो तुम्हाला पुढे जाऊन आठवणार असतो. त्यावेळी असं वाटतंय कधी भेटू मला एकदाच काय 10 वेळेस जरी आयुष्य भेटली तर मैत्रिणीसाठी तुम्हालाच निवडणार. मिस यू माझ्या काळजाच्या तुकड्यासारख्या मैत्रिणींनो. एक विचारू का तुला? पुन्हा एकदा जन्म घेऊन येशील का ग तू? अधुरी झालेली मैत्री पूर्ण करशील का ग? या मैत्रीला शेवट तू दिसशील काय? पुन्हा एकदा मैत्री होशील काय? पुन्हा जन्म भेटला तरी तू येशील काय? सांग ना, येशील का? पुढे जाण्याचा आनंद तरी पण दुसरीकडे विश्वास ठेवणं जरा कठीणच आहे. पण जिथे इतकी वर्ष घालवली आता तीच जागा कायम आपल्याला सोडून आपल्याला कायम जावं लागते. माझा वर्ग, माझ्या मैत्रिणी, माझे शिक्षक सगळे काही मागे राहिल्यासारखं वाटते. त्या क्षणाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला ना, ते थांबवणं कठीण आहे. तुमच्यासोबत गेलेले ते दिवस कुठेच आणि कसंच मिळणार नाही आणि हे कायम आठवणीत राहतील. पण हा 6 वर्षाचा प्रवास, शाळेचा प्रवास तुमच्यासोबत खेळता कसा निघून गेला समजलंच नाही. चांगल्या मैत्रिणी तर भेटल्यास त्याचबरोबर चांगले मित्रही भेटले. किती मजा करायचो तरी कुठे किती मजा करायचो हे कधीच विसरणार नाही. मैत्री हसवणारी असावी, मैत्री चिडवणारी असावी, मैत्री भांडणारी असावी, पण कधीच का सोडून जाणारी नसावी. शाळेचा हा शेवटचा दिवस प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार आहे. मिस यू यार, मी फिलो यार, वापस तो लौटा दे, दिल में फिर मौका दे, आओ यादो आए बार बार. आणि सगळ्यांना SSC परीक्षेसाठी